तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास यामधील प्रकरण चौथे आणि ज्याचं नाव आहे आर्थिक विकास याचा अंतिम भाग म्हणजे भाग तिसरा हा आज आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया कामगार समस्या. 11 जुलै 1851 रोजी मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर या व्यक्तींनी सुरू केली. पुढे दादर, परळ, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. 11 जुलै 1851 रोजी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आली आणि ही गिरणी सुरू करण्याचा जो मान आहे तो कावसजी दावर यांना जातो, कारण यांनीच ही कापड गिरणी सुरू केलेली होती. हळूहळू या कापड गिरण्या ज्या आहेत त्या मुंबईच्या इतरत्र भागांमध्ये सुद्धा पसरू लागल्या, उभारल्या जाऊ लागल्या. त्यामध्ये दादर, परळ, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी या भागांमध्ये सुद्धा कापड गिरण्या या सुरू झाल्या आणि म्हणून हा संपूर्ण भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. 80च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती. काही उद्योगात कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कमही जास्त मिळत होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधासुद्धा मिळत होत्या. पण 1980चं जे दशक होतं त्या दशकामध्ये कामगारांमध्ये असंतोष वाढायला लागला, कारण इतर जे उद्योगधंदे होते आणि त्या उद्योगधंद्यांमध्ये जे कार्यरत कामगार होते त्यांच्यापेक्षा या गिरणी कामगारांची परिस्थिती ही बरीच वाईट होती. काही उद्योगांमधल्या कामगारांना नियमित पगार मिळत होते आणि गिरणी कामगारांपेक्षा जास्त पगार त्यांना मिळत होते आणि शिवाय त्यांना बोनसची रक्कमही त्यांच्यापेक्षा जास्त मिळत होती आणि शिवाय इतर ज्या काही सोयी सवलती आहेत त्यासुद्धा या गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्त मिळत होत्या. आणि त्यामुळे या गिरणी कामगारांमध्ये कामगार या कारखान्यांच्या मालकांविषयी आणि त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या म्हणजे कमी पगाराविषयी आणि इतर सवलतींविषयी काहीसा असंतोष त्यांच्या मनामध्ये होता. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गांची वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% तडजोड केली. बोनसमधील कपातही असंतोषाची ठिणगी ठरली. मग आता आपण बघतो की दिवाळीमध्ये एक सर्वसाधारण माणूससुद्धा आनंदाने दिवाळी साजरी करतो आणि दिवाळी हा हिंदूंचा आणि भारतातील बहुतांश लोकांचा एक प्रमुख सण आहे. मग अशावेळी कामगारांना 20% बोनस म्हणजे पगाराव्यतिरिक्त 20% अतिरिक्त रक्कम हे आपल्याला मिळेल अशी आशा त्यांना होती आणि त्याचा आनंदही त्यांना होता. परंतु झाले मात्र वेगळेच की कामगारांचं मत लक्षात न घेता कामगारांचं नेतृत्व करणारे कामगारांचे जे नेते होते ते परस्परच या गिरणी मालकांना जाऊन भेटले आणि 20% बोनस घेण्याऐवजी त्यांनी 8 ते 17% बोनसवरच तडजोड केली. म्हणजे जो 20% बोनस त्यांना कामगारांना मिळणे अपेक्षित होते तो न मिळता फक्त 8 ते 17%वरच त्यांना समाधान मानावं लागलं आणि यामुळे या कामगारांमध्ये खूप असंतोष निर्माण झाला. कारण या गिरणी मालकांसाठी आपण रात्रंदिवस अहोरात्र मेहनत करतो आणि आपल्याच हक्काचा पैसा, आपल्याच हक्काचा बोनस हे आपल्याला देत नाही, अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये एक असंतोषाची भावना ही या गिरणी मालकांविषयी निर्माण झाली. मग काही कामगार डॉक्टर
दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली की आता आपण लढलं पाहिजे, आपला हक्क आपल्याला मिळालाच पाहिजे, अशा प्रकारची भूमिका या कामगारांनी घेतली. आणि या भूमिकेचं नेतृत्व म्हणजे कामगारांचं हे जे आंदोलन होणार होतं त्या आंदोलनाचं नेतृत्व करण्याचं काम हे त्यांनी डॉक्टर दत्ता सामंत हे त्यावेळचे एक नावाजलेले नेते होते, त्या नेत्याकडे या कामगारांच्या आंदोलनाचं नेतृत्व सोपवण्याची विनंती या कामगारांनी दत्ता सामंत यांना केली आणि त्यांनी ती सहर्ष स्वीकारली सुद्धा. पुढे आहे की 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संघाचे नेतृत्व करू लागले. कामगारांमध्ये 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले. गिरणगावची धडधड थांबली. जणू काही मुंबईचे हृदयच बंद पडले. की मग या ज्या गिरण्या होत्या त्या तब्बल 65 गिरण्यांमधील कामगार हे एकत्र आले आणि त्यांनी दत्ता सामंत यांच्याकडे ते आपल्या आंदोलनाचं नेतृत्व सोपवलं आणि दत्ता सामंत त्यांच्या हक्कासाठी लढू लागले. मग 18 जानेवारी 1982 रोजी जवळपास या 65 गिरण्यांमधील 2.5 लाख कामगार जे होते ते संपावर गेले आणि त्यामुळे गिरणगावची जी गिरण्यांची जी धडधड होती तीच बंद पडली. आणि म्हणून असं म्हणतात की जणू काही मुंबईचं हृदयच बंद पडलं. कारण या गिरण्यांमध्ये जे भोंगे असतात म्हणजे जे हॉर्न असतात ते प्रत्येक वेळी वाजतच राहतात आणि त्यावरून या मुंबईकरांना वेळेची जाणीव व्हायची. परंतु आज मात्र या गिरण्या बंद पडल्यामुळे मुंबईचं हृदयच जणू बंद पडलं की काय असं या 2.5 लाख कामगार ज्या वेळेला संपावर गेले तेव्हा वाटायला लागलं. पुढे हा प्रश्न काही गेल्या मार्गी लागत नव्हता. मग त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर रा अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. एक समिती नेमण्यात आली ज्यामध्ये 3 सदस्य होते. कामगारांच्या नेत्यांनाही त्यामध्ये आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि इतर 2 सरकारी अधिकारी होते. या त्रिपक्षीय सदस्यांच्या मार्फत ही समस्या सोडवण्याचा त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी प्रयत्न केला. पण त्यांच्याकडूनही ही समस्या सोडवल्या गेली नाही. पुढे बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळाले ज्यांचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब भोसले. कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणे करेल अशी भूमिका त्यांनी घेतली. डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. की त्यांनी एक अट घातली, या कामगारांना एक अट घातली की कायद्यानुसार सरकार फक्त राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणे करेल. की जी कायदेशीर संघटना आहे या मजुरांची त्या मजुरांच्या कायदेशीर संघटनेचे जे नेते असतील त्यांच्याशीच सरकार चर्चा करेल अशा प्रकारची अट ही बाबासाहेब भोसले यांनी या कामगारांपुढे ठेवली. आणि डॉक्टर दत्ता सामंत हे काही त्यांचे कायदेशीर कामगार नेते नव्हते. मग डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी बाबासाहेब भोसले यांच्याकडे केली. मग आता कामगारांचा संप हा चालू झाला. संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली. सुरुवातीला एकमेकांना मदत करणे कामगारांना फारसे अवघड गेले नाही. विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य मदत निधी यांचे वाटप केले. डाव्या पक्षांनी सुद्धा या संपाला पाठिंबा दिलेला होता. मग आता या कामगारांचा जो संप होता तो अनेक महिन्यांपासून चालू होता. मग संपाच्या सुरुवातीच्या काळामध्ये या कामगारांना त्यांचे पगार बंद असल्यामुळे
गावाकडून मदत येऊ लागली. याशिवाय काही कामगारांनी आपल्या विविध प्रकारच्या समित्या स्थापन केल्या. या समित्यांच्या मार्फत या कामगारांना अन्नधान्य वाटप आणि इतर काही गोष्टींची मदतसुद्धा केली जाऊ लागली. शिवाय डावे पक्ष म्हणजे रिपब्लिकन पार्टी, जे कामगारांच्या हक्काकरिता लढतात, या डाव्या पक्षांनीसुद्धा या कामगारांना मदत देऊ केली. परंतु जसा जसा संप रेंगाळायला लागला तशी तशी कामगारांमधली अस्थिरता ही वाढू लागली आणि संप रेंगाळायला लागताच कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले की या कामगारांची जी एकजूट होती ती आपण तोडली तर सहजच आपण यावर तोडगा काढू शकू, अशा प्रकारची गिरणी मालक आणि सरकारची एक भूमिका होती आणि त्याकरिता या कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न हे होऊ लागले. संपाला 6 महिने पूर्ण झाले. केंद्र सरकारने संपाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. कामगारांनी जेलभरो आंदोलन सुरू केले आणि सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला. याचाही उपयोग झाला नाही. मग आता जवळपास संपाला 6 महिने पूर्ण झालेले होते आणि हा एक प्रदीर्घ कालखंड होता की बिनपगारी या कामगारांनी हे आंदोलन सुरूच ठेवलेलं होतं. परंतु 6 महिने होऊनसुद्धा या संपाकडे सरकारने मात्र पूर्णतः दुर्लक्ष केलेले होते. मग याकरिता सरकारचं लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घ्यावं याकरिता कामगारांनी जेलभरो आंदोलन सुरू केले आणि सप्टेंबर 1982 मध्ये एक विशाल मोर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेवर गेला आणि ज्यामध्ये तब्बल 1.5 लाख कामगार हे उपस्थित होते. या मोर्चाला 1.5 लाख कामगारांनी आपली उपस्थिती दर्शवलेली होती. परंतु याचाही काही उपयोग झाला नाही. म्हणजे तब्बल 1.5 लाख कामगारांनी मोर्चामध्ये सामील होऊन विधानसभेवर ते गेले, त्यांच्या मागण्यांकरिता निदर्शने केली, निषेध नोंदवले, पण तरी याचा काही उपयोग झाला नाही. संपाला 1 वर्ष पूर्ण झाले. एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिलाच संप होता आणि या कालावधीत सुमारे 1.5 लाख कामगार हे बेकार झाले. मग हा संप काही 6 महिन्यापर्यंतच थांबला नाही, तर पुढे याला वर्षसुद्धा पूर्ण झालं. म्हणजे वर्षभर हा कामगारांचा संप हा चालूच होता. एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा भारतातील पहिलाच संप होता. यापूर्वी असा कोणताही संप एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी चाललेला नव्हता. मग या कालावधीमध्ये सुमारे 1.5 लाख जे कामगार होते ते बेकार झालेले होते. मग पुढे कापडापेक्षा पॉलिएस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणीतील कामगारांच्या कापडांच्या खपावर परिणाम झालेला होता की पुढे 1 वर्षानंतर आपण बघतो की आजचं जग हे खूप गतिमान आहे आणि या गतिमान जगामध्ये तंत्रज्ञानसुद्धा खूप रोजच्या रोज बदलत जाताना आपल्याला दिसतं. तर त्यावेळेला या सुती कापडापेक्षा पॉलिएस्टर नावाचा जो कापडाचा एक नवीन प्रकार आलेला होता, त्या प्रकाराला अधिक महत्त्व प्राप्त झाल्यामुळे या कापडाची मागणी म्हणजे सुती कापडांची मागणी, ज्यामध्ये गिरणी कामगार काम करत होते, त्या सुती कापडाला मात्र मागणी त्या तुलनेत कमी झालेली होती आणि मुळातच त्याच्या खपावर त्याचा परिणाम झालेला होता. मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरात या ठिकाणी गेल्या. मग आता हे सततचे जे संप चालू होते आणि वर्षभर हा जो संप चालू होता, त्यामुळे काही गिरणी मालकांनी आपल्या ज्या गिरण्या आहेत, ज्या कापड गिरण्या आहेत, त्या सुरत, गुजरात या ठिकाणी त्यांनी काय केल्या, आपले कारखाने शिफ्ट केले, त्या ठिकाणी ते स्थलांतरित केले. केंद्र सरकारने 13 गिरण्यांचे राष्ट्रीयकरण केले, समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले, पण तो प्रयत्नसुद्धा यशस्वी झाला नाही. मग आता हा कामगारांची ही जी प्रदीर्घ काळापासून चिघळत चाललेली ही जी समस्या आहे, ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने त्यामध्ये मध्यस्थी करून 13 ज्या गिरण्या होत्या त्यांचं राष्ट्रीयकरण केलं. म्हणजे काय, त्या सरकारच्या अधिपत्याखाली घेतल्या आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी, हा संप बंद पाडण्यासाठी
लवादसुद्धा नेमले, म्हणजे कोर्टामध्ये सुद्धा त्याच्यावर काही वाटाघाटी करण्याचे प्रयत्न हे झाले, पण हे प्रयत्नसुद्धा त्या ठिकाणी यशस्वी ठरले नाही. आणि हा कामगारांचा संप अशाच प्रकारे अनिर्णित आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय त्यातून प्राप्त झाला नाही. त्यानंतर आहे नवे आर्थिक धोरण. आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 साल हे महत्त्वाचे आहेत. 10व्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात PV नरसिंह राव हे प्रधानमंत्री झाले. त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचे नवे आर्थिक धोरण स्वीकारले. मग आता या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1991 हे साल खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं, कारण यावेळेला 10व्या लोकसभांच्या निवडणुकीनंतर PV नरसिंह राव हे जे काँग्रेसचे नेते होते हे प्रधानमंत्री बनले आणि त्यांनी अर्थमंत्री म्हणून एक अतिशय हुशार आणि तज्ज्ञ अशा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचं नवीन आर्थिक धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं. म्हणजे 1991 पूर्वी भारत हा जगाशी व्यापार करायचा, परंतु भारतामध्ये जर कोणत्या कंपनीला आपला व्यापार करायचा असेल तर त्यासाठी सरकारच्या अनेक ज्या अटी शर्ती नियम आहेत ते मान्य करूनच त्यांना व्यापार करावा लागत असे. तर 1991 नंतर जागतिकीकरणाची एक नवीन लाट, एक नवे खुले आर्थिक धोरण हे अस्तित्वात आले होते आणि या नव्या खुल्या आर्थिक धोरणामध्ये भारतसुद्धा सामील व्हावा असं त्यावेळचे तत्कालीन प्रधानमंत्री PV नरसिंह राव यांना वाटत होतं आणि त्याकरिता त्यांनी या सर्व कामाची जबाबदारी हे त्यावेळचे जे अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडेही सोपवलेली होती. आणि या नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार भारताने करावा असा PV नरसिंह राव यांचा विचार होता. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल त्यांनी घडवले की भारत हा ग्लोबलाइज व्हावा. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये भारतसुद्धा एक प्रमुख देश म्हणून पुढे यावा, याकरिता त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही महत्त्वपूर्ण आणि मूलभूत बदल हे घडवून आणले. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले. या काळात भारताची आर्थिक अवस्था ही बिकट झालेली होती आणि जर भारत जागतिक अर्थव्यवस्थेत सामील झाला नसता तर भारताची अर्थव्यवस्था ही त्या काळात अतिशय बिकट झालेली होती. म्हणजे भारतावर अनेक जागतिक बँकांचे कर्ज होते. भारताचा व्यापार हा म्हणावा तसा ज्याला प्रगती किंवा विकास ज्याला आपण म्हणतो त्या उद्योगांचा विकास आणि प्रगती ही फारशी झालेली नव्हती. अशा काही अनेक आर्थिक समस्या या भारतापुढे त्या काळामध्ये होत्या. PV नरसिंह राव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते की PV नरसिंह रावांच्या अगोदर म्हणजे त्यांच्या काही काळा अगोदर चंद्रशेखर हे भारताचे पंतप्रधान होते. मग या सरकारच्या काळात म्हणजे चंद्रशेखरांच्या काळामध्ये चलनवाढीचा दर 17% इतका झालेला होता. म्हणजे आपल्या पैशाचं अवमूल्यन झालेलं होतं. म्हणजे जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्याला आपल्या पैशाची किंमत जी आहे ती 17% घसरलेली होती. त्यालाच काय म्हणतात चलनवाढ. चलनवाढीमध्ये काय होतं की महागाईचा दर हा वाढतो आणि बेरोजगारी ही वाढते आणि तुलनेने आपल्या पैशाची किंमत जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा काय होते कमी होते. म्हणजे 100त 17% घट ही भारताच्या चलनवाढीमध्ये झालेली होती. आर्थिक वृद्धी दर जो आहे तो 1.1% घसरलेला होता. म्हणजे भारताचा जो विकास दर होता, अर्थव्यवस्थेचा जो दर होता तो वाढण्याऐवजी 1.1% घसरलेला होता.
आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे होते आणि भारताला इतर परदेशातून जर काही माल बोलवायचा असेल, काही अत्यावश्यक गरजू काही वस्तूंची खरेदी करायची असेल, तर त्या खरेदीसाठी फक्त आठवडाभर पुरेल एवढंच परकीय चलन म्हणजे विदेशी चलन, फॉरेन करन्सी ही भारताकडे त्यावेळेला उपलब्ध होती. म्हणजेच काय, भारताची अर्थव्यवस्था ही अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्या 1991मध्ये पोहोचलेली होती. परकीय कर्जाची परतफेड करणे आणि त्यावरील व्याज देणेसुद्धा कठीण झाले होते. म्हणजे भारताने वर्ल्ड बँकेकडून जे कर्ज उचललेलं होतं त्या कर्जाची परतफेड करणेसुद्धा आणि त्यावर व्याज देणेसुद्धा काय झालेलं होतं, भारताला कठीण झालेलं होतं. आणि म्हणूनच भारताचे जे तत्कालीन पंतप्रधान होते आणि अतिशय तज्ज्ञ मानले जाणारे जे अर्थमंत्री होते भारताचे त्यावेळेचे, या दोघांनी मिळून एक असा निर्णय घेतला की आपण सुद्धा काय झालं पाहिजे, भारताची बाजारपेठ जी आहे ती जगाकरिता खुली केली पाहिजे. म्हणजे आर्थिक खुलेपणाचा स्वीकार आपण केला पाहिजे, तरच आपण काय करू शकू की भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देऊ शकू. याची जाणीव त्यावेळच्या पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना झालेली होती. म्हणून मे 1991मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला होता. की मग भारताकडे कर्जाचे पैसे फेडण्याचे आणि त्याचं व्याज फेडण्याची ताकदसुद्धा नव्हती. म्हणून हा पैसा कसा उभारावा याकरिता भारताने 1991मध्ये चंद्रशेखर ते जे त्यावेळचे पंतप्रधान होते त्यांच्या काळात काही सोनं, आपल्याकडचं सोनं जे आहे ते काय केलं, गहाण ठेवलं आणि ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. की जसं आपल्याला कधीकधी खूप गरज पडते आणि अचानक आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्याला तडजोड करावी लागते आणि आपण सोनाराकडे आपलं सोनं गहाण ठेवतो, तसं देशाकडे सुद्धा रिझर्व्ह बँकेकडे देशाच्या मालकीचं काही सोनं असतं. ते सोनं त्यांनी परदेशी बँकांमध्ये गहाण ठेवलं आणि त्या माध्यमातून जो पैसा त्यांना मिळाला तो पैसा त्यांनी परकीय कर्ज फेडण्याकरिता वापरला. म्हणजे यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्यावेळी 1991मध्ये भारताची आर्थिक परिस्थिती ही अतिशय बिकट होती. पुढे आहे की अजून मागे आपण जर गेलो तर ही परिस्थिती का उद्भवली याच्याविषयी आपल्याला अधिक माहिती ही मिळते. की चंद्रशेखर यांच्या अगोदर म्हणजे PV नरसिंहराव यांच्या अगोदर 9व्या लोकसभेमध्ये चंद्रशेखर हे पंतप्रधान होते आणि 8व्या लोकसभेच्या कालखंडामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान होते. मग या विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळात सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकलेला होता. मग विश्वनाथ प्रताप सिंग यांनी काय केलेलं होतं की भारतातील सर्व शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांचं कर्ज हे सरसकट माफ करून टाकलेलं होतं. म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असेल त्यांना कर्जाची परतफेड करण्याची कोणतीही गरज नव्हती. आणि त्यामुळे काय झालेलं दिसतं आपल्याला की या संपूर्ण शेतकऱ्यांना दिलेली जी कर्जाची रक्कम होती ती जवळपास 10,000 कोटी होती आणि त्या 10,000 कोटीचा जो परतावा आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेला न मिळाल्यामुळे या 10,000 कोटी रुपयाचा बोजा हा भारतीय अर्थव्यवस्थेवर पडला. केंद्र व राज्य सरकारचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण सुमारे 55% एवढे झाले होते. आणि केंद्र व राज्य सरकार यांनी जे शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेलं होतं त्याचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी जे प्रमाण आहे म्हणजे 50% भारताचं राष्ट्रीय उत्पन्न आहे आणि 55% भारतातील कर्जमाफी आहे. अशा प्रकारची विचित्र परिस्थिती ही त्या काळात निर्माण झालेली होती. म्हणजे
आपलं उत्पन्न जे आहे ते समजा 100 रुपये असेल तर आपल्याला कर्ज मात्र किती द्यावं लागणार होतं? 155 रुपये. किंवा आपलं उत्पन्न 50 रुपये आहे आणि आपल्याला लोकांना द्यायचे होते 55 रुपये. म्हणजे संपूर्ण राष्ट्रीय जे उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाशी कर्जाचं जे प्रमाण होतं ते सुमारे 55% एवढं झालेलं होतं. म्हणजे भारताची मिळकत कमी आणि कर्जाची जी टक्केवारी होती ती अतिशय जास्त होती. 1980 ते 81 परकीय कर्ज हे $2,350 कोटी एवढे होते आणि भारतावर 1980 ते 81 दरम्यान जे कर्ज होतं ते जवळपास $2,350 कोटी मध्ये होते. ते 1991 वाढून $8,380 कोटी पर्यंत झाले. म्हणजे काय, ही जी भारताने जे परकीय बँकांकडून जे कर्ज घेतलेलं होतं ते पहिल्यांदा 2,350 कोटी एवढंच होतं, परंतु भारत त्याची परतफेड न करू शकल्यामुळे हे 10 वर्षामध्ये ते वाढत जाऊन $8,380 कोटी एवढं झालेलं होतं. यावेळेस भारताचा परकीय चलनाचा जो हे होता तो 100 कोटी होता. यावेळेस भारताचा जो परकीय चलन जे होतं, भारताकडे उपलब्ध जे परकीय चलन होतं ते फक्त 100 कोटी एवढं होतं आणि भारतावर कर्ज किती होतं? $8,380 कोटी एवढं कर्ज होतं. म्हणजे कर्जाची रक्कम ही डोंगरा एवढी होती आणि भारताच्या खिशात मात्र फक्त 100 कोटी एवढे पैसे होते. याला कारण म्हणजे काय की या काळात इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतींची पार्श्वभूमी होती. त्या काळामध्ये जे इराकचे जे हुकुमशहा होते सद्दाम हुसेन यांनी कुवेतवर आक्रमण केलेलं होतं आणि हे सर्व देश जे आहे ते भारताला काय पुरवायचे? कच्चे तेल, म्हणजे जे आपण पेट्रोल डिझेल वापरतो अशा प्रकारचं कच्चं तेल हे भारत त्यांच्याकडून घेत होता. आणि हे दोनही देश युद्धामध्ये गुंतलेले असल्यामुळे तेलाच्या ज्या किमती होत्या, या कच्च्या तेलाच्या किमती ह्या प्रचंड वाढलेल्या होत्या आणि त्यामुळे भारताचा बराचसा पैसा हा या तेल घेण्यावर खर्च होत होता. म्हणजे त्याचा अतिरिक्त बोज हा भारतीय अर्थव्यवस्थेवर पडलेला होता आणि त्यामुळे भारताला परकीय कर्ज उभारणंसुद्धा अवघड झालेलं होतं की आता भारताला कोणी कर्ज द्यायला तयार नव्हतं. कारण ऑलरेडी भारतावर काय होतं? $8,380 कोटी एवढं प्रचंड कर्ज होतं आणि भारताला इतर कोणताही देश कर्ज द्यायला तयार नव्हता. याशिवाय भारताची जी ही बिकट आर्थिक परिस्थिती होती, या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आणि डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेला बघून भारताच्या बाहेर राहणारे म्हणजे अनिवासीय भारतीय लोकांनी आपापल्या परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली. की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ठाऊक असेल की भारताच्या बाहेर गेलेले आणि ज्यांनी खूप पैसा कमावलेला आहे असे जे भांडवलदार आहेत ते सुद्धा काय करतात? आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे आपला पैसा निरनिराळ्या उद्योगांमध्ये ते गुंतवतात. तर असे जे अनिवासी भारतीय लोक होते त्यांनीसुद्धा भारताची ही जी बिकट अर्थव्यवस्था आहे ती बघून असुरक्षिततेची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी काय केलं? मग आपल्या ज्या ठेवी होत्या त्या ठेवीसुद्धा काढून घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीमध्ये अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली की कर्ज झाला $8,380 कोटीचं आणि भारताच्या गंगाजळीमध्ये फक्त 100 कोटी एवढे त्यावेळेला उपलब्ध निधी होता. मग यावर उपाययोजना करणं हे भारतासाठी आणि भारताच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक होतं. मग या उपाययोजना कशा पद्धतीने डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राबवल्या याविषयी या मुद्द्यांमध्ये विस्तृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. मग या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी PV नरसिंह राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले. डॉक्टर मनमोहन सिंग
यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना केल्या, परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. म्हणून एक सक्षम व्यक्ती या सर्व अर्थकारणाला बदलू शकतो. याकरिता डॉक्टर मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी PV नरसिम्हा राव यांनी नियुक्ती केली आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनीसुद्धा काय केलं मग की भारतीय अर्थव्यवस्थेमधील जे काही दोष होते ते दोष दूर करण्यास सुरुवात केली, ज्याला करेक्टिव्ह मेजर्स असं म्हणतात. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही दोष आहेत ते दोष त्यांनी यशस्वीपणे दूर केले आणि त्यामुळे भारतातील परिस्थिती जी आहे ही बदलायला सुरुवात झाली. त्यांनी परकीय गुंतवणुकीवरील निर्बंध उठवले की भारतामध्ये जे विविध प्रकारचे नियम होते की परकीय गुंतवणूकदारांना जे अडचणीचे वाटत होते, तर हे सर्व नियम त्यांनी काय केले, त्यांनी त्यावरील निर्बंध उठवले. म्हणजे त्यातील ज्या अटी नियम शर्ती आहेत त्या त्यांनी शिथिल केल्या. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरतीच मर्यादित केली. आणि आपल्याला कदाचित ठाऊक असेल नसेल, परंतु ज्यावेळेला कोणतीही परदेशी कंपनी ही आपल्या देशामध्ये येते तर त्याकरिता त्यांना परवानाची म्हणजे लायसन्सची गरज असते आणि ती खूप एक क्लिष्ट पद्धत असते की ज्यामध्ये काही परकीय गुंतवणूकदार या सर्व क्लिष्ट पद्धती बघून आपल्या देशामध्ये गुंतवणूक करण्यास फारसा पुढाकार घेत नाही. तर ही जी पद्धत होती ही 18 उद्योगांपुरतीच त्यांनी मर्यादित ठेवली आणि इतर उद्योगांकरिता काय केलं, त्यांनी खुलेपणाचा स्वीकार केला. म्हणजे कोणीही यावं आणि भारतात आपला उद्योग सुरू करावा अशा प्रकारचं धोरण या आर्थिक खुलेपणाच्या अंतर्गत या डॉक्टर मनमोहन सिंगांनी भारतामध्ये राबवण्यास सुरुवात केली. सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्र खाजगी उद्योगांकरिता खुली केली. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे कोणते की जे सरकारी उद्योगधंदे आहे, जसं रेल्वे, याशिवाय हवाई वाहतूक आहे, पेट्रोल आहे म्हणजे इंडियन पेट्रोल, याशिवाय अनेक प्रकारच्या बँका आहेत जे सरकारी क्षेत्रांमध्ये मोडतात. तर या सार्वजनिक क्षेत्रांमध्ये जो तोटा सरकारला व्हायचा, ज्याचा बोजा अर्थव्यवस्थेवर पडायचा, तर असे जे सार्वजनिक उद्योग आहे ते उद्योग, हे सार्वजनिक उद्योग त्यांनी खाजगी क्षेत्राकरिता खुले केले. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांनी काही खाजगी कंपन्यांना सुद्धा आमंत्रित केले की तुम्हीसुद्धा काय करू शकता, सरकारच्या उद्योगांना चालू शकता, जेणेकरून काय होईल, अर्थव्यवस्था गतिमान होईल आणि जो तोटा या सार्वजनिक क्षेत्रामुळे, सरकारी क्षेत्रामुळे आपल्याला सोसावा लागतो तर तो आपल्याला सोसावा लागणार नाही. शेअर बाजारावर सुद्धा नियंत्रण आणण्यासाठी 1992मध्ये त्यांनी सेबीची स्थापना केली, म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना केली. की त्या काळात सेबी म्हणजेच शेअर बाजारावर कोणतंही नियंत्रण सरकारचं नव्हतं आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये थोडा गोंधळ होता, विचित्र परिस्थिती होती. तर अशा आर्थिक जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर सरकारची पकड राहावी याकरिता त्यांनी शेअर बाजारावर काय केलं, नियंत्रण आणण्यासाठी 1992मध्ये सेबीची म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांची स्थापना केली. म्हणजे त्यावर अंतिम देखरेख ही कोणाची असेल, सरकारची असेल. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले. पूर्वी हा जो शेअर बाजार होता त्याचा जो व्यवहार होता हा कागदपत्रांच्या माध्यमातून चालायचा, परंतु पुढे अर्थमंत्री मनमोहन सिंगांनी काय केलं, त्याचं कम्प्युटरायझेशन केलं. म्हणजे तो कम्प्युटरमध्ये सर्व हा व्यवहार, त्याचा लेखाजोखा, त्याचा जमा खर्च, त्याचं प्रॉफिट, फायदा हे सर्व काही काय असेल, ट्रान्सपरंट असेल, पारदर्शक व्हावं याकरिता संगणकीकरण या स्टॉक एक्सचेंजचं करण्यात आलं. आणि हळूहळू मंदीचं सावट दूर करण्यास त्यांनी प्राधान्य दिलं की भारताची जी अर्थव्यवस्था मोडकळीला आलेली होती ती अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते बऱ्याच अंशी यशस्वीसुद्धा झाले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक ही वाढली. भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोनेसुद्धा भारतात परत आणले आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या या प्रयत्नामुळे
की भारतातील जी परकीय गुंतवणूक जी होती, म्हणजे जे परकीय गुंतवणूकदार होते त्यांनी भारतामध्ये सुद्धा आपले पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. आणि भारताने 1991मध्ये जे सोनं आपलं गहाण ठेवलेलं होतं बँक ऑफ इंग्लंडकडे, ते गहाण सोनंसुद्धा परत मिळवलं होतं. देशातील भांडवलदार व मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला आणि देशातील जे गुंतवणूकदार होते, भांडवलदार होते, मोठमोठे व्यापारी होते, तर या सर्व धोरणाला, अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राबवलेल्या यशस्वी धोरणाला या सर्व भांडवलदार उद्योजकांचा पाठिंबा मिळाला. याशिवाय जे मध्यमवर्गीय जे लोक आहेत त्यांचासुद्धा पाठिंबा त्यांना प्राप्त झाला. सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईल फोन सेवा देशभर सुरू झाली. आणि मग सरकारने फक्त BSNLलाच दूरसंचार क्षेत्रामध्ये काम करण्याचा अधिकार ठेवला नाही, तर इतरही अनेक कंपन्या त्या काळामध्ये दूरसंचार क्षेत्रामध्ये या प्रविष्ट झाल्या आणि त्यामुळे संपूर्ण देशभर मोबाईल फोन सेवा ही सुरू झाली. म्हणजे काय की जे सार्वजनिक उद्योग होते त्यांच्याच तोडीला त्यांनी खाजगी उद्योगांनासुद्धा वाव दिला, जेणेकरून भारताची अर्थव्यवस्था गतिमान होईल. आणि याचा फायदा ग्राहकांनासुद्धा झाला की ही मोबाईल सेवा ही पूर्वी काही पर्टिक्युलर जी मोठी शहरं आहेत पुरतीच मर्यादित होती, ती त्यांच्यापुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण देशभर हळूहळू पसरू लागली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यास सुरुवात केली. आणि मग मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर त्यांनी काय केलं, स्वाक्षरी केली की भारताने आर्थिक खुलेपणाचा स्वीकार केला आणि खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणास सुरुवात त्यांच्या काळामध्ये झालेली आपल्याला दिसते. पुढे हा फोटो आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा, की ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची इमारत आहे की जिच्या माध्यमातून भारताने आर्थिक खुलेपणाचा स्वीकार केला आणि भारतसुद्धा जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये एक प्रमुख देश म्हणून सामील झाला. पुढे आहे की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना. तर ही जागतिक व्यापार संघटना म्हणजे काय आहे, तिचं कार्य काय आहे, याविषयी या मुद्द्यांमध्ये आपण जाणून घेऊया. भारताने 1995मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे म्हणजेच WTOचे सदस्यत्व स्वीकारले. या संघटनेचा उद्देश हा पुढीलप्रमाणे होता. आणि या चित्रामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा लोगो हा आपल्याला दिसतो आहे. तर ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी संघटना आहे तिचा उद्देश काय आहे हे आपण जाणून घेऊ. की पहिला मुद्दा आहे देशादेशांमधील व्यापार खुला करणे, की देशादेशांमध्ये काय चालावं, घेवाणदेवाण चालावी, व्यापाराच्या निमित्ताने सर्वांना प्रगती करण्याची संधी प्राप्त व्हावी, याकरिता देशादेशांमधील व्यापार खुला करणे हे WTOचं एक उद्दिष्ट मानल्या जातं. दुसरं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदाभेद करणारे कायदे, निर्बंध, नियम व धोरणे संपुष्टात आणणे. आणि ज्यामुळे मुक्त व्यापाराला अडथळा निर्माण होतो अशा प्रकारचे जे काही कायदे असतील प्रत्येक देशांमधले, तर हे कायदे, हे भेदाभेद, हे निर्बंध, नियम, धोरणे हे काय करणे, संपुष्टात आणणे, जेणेकरून दोन देशांमध्ये निर्धोकपणे चांगल्या पद्धतीने व्यापार व्यवसाय हा चालू शकेल. तिसरं आहे जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. मग आता व्यापार तर चालतो आहे, परंतु त्याकरिता आवश्यक नियम अटीसुद्धा असाव्या लागतात, नाहीतर कोणीही कोणाला काय करेल, फसवणुकीचे प्रकार होतील. म्हणून असं होऊ नये म्हणून जगभरातील जे व्यापार चालतात त्यांचा रीतसर यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे, म्हणजे त्यावर WTOचं काय असेल, कंट्रोलिंग असेल आणि त्यांच्याच देखरेखीखाली, नियमांखाली या संपूर्ण देशांमध्ये व्यापार उद्योगधंदे हे चालतील. याकरिता WTO हे काय करतं, आपल्या नियम आणि कायद्यांच्या अटीच्या अंतर्गतच व्यापार हे चालू देतात. मग WTO अस्तित्वात येण्यापूर्वी GATT हे अस्तित्वात होते, जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफस अँड ट्रेड. ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होती. म्हणजे WTOच्या पूर्वी कोणी नव्हतं असं नव्हे, तर WTOच्या पूर्वी या WTOच्याच
जागी एक गॅट नावाची संघटना होती, जिचा लॉंग फॉर्म होतो जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफस अँड ट्रेड. म्हणजे ही सुद्धा काय होती, एक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणारी एक संघटना होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्यरत होती, म्हणजे ग्लोबलाइज होती. ही व्यापार नियमन करायची, म्हणजे त्या काळात WTOच्या पूर्वी जागतिक व्यापारांचं कंट्रोलिंग करण्याचं काम ही गॅट नावाची संघटना करत होती. मग भारतात WTO संदर्भात परस्पर विरोधी टोकांची मते होती. असे असूनही WTOचे सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय भारताने घेतला. की मग आपण या WTOचं सदस्यत्व स्वीकारावं किंवा नाही याविषयी भारतामध्ये अनेक प्रकारचे मतमतांतरे होते. परंतु तरीही PV नरसिम्हा राव आणि त्यावेळचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपण WTOचं सदस्यत्व व्हावं अशी आग्रही भूमिका घेतली आणि आपण WTOचं सदस्यत्व स्वीकारलं. मग जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित आहे. या जागतिक व्यापार संघटनेच्या ज्या तरतुदी आहेत त्या कशाशी संबंधित आहे? त्यांच्याकडून मिळणारे जे अनुदान आहेत, याशिवाय आयात निर्यात हा जो चालतो दोन देशांमध्ये, परकीय गुंतवणुकीला सुरक्षित करणे, याशिवाय जगामध्ये जे काही नवनवीन तंत्रज्ञान येत असतील शेतीच्या बाबतीत किंवा इतर तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या बाबतीत किंवा सेवा क्षेत्रांमध्ये, यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे काय की जगातील प्रत्येक देशामधले जे काही क्षेत्र असतील त्या क्षेत्रांमध्ये उद्योगधंद्यांच्या बाबतीत, सेवेच्या बाबतीत, तंत्रज्ञानाच्या बाबतीत देवाणघेवाण व्हावी आणि प्रत्येक देशाचा विकास घडून यावा, हेच WTOचं उद्दिष्ट हे मानल्या जातं. मग भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांचे झपाट्याने व्यापारीकरण झाले. मग भारत ज्या वेळेला WTOचा सदस्य झाला त्यानंतर भारतामधील शिक्षण, पाणी, वाहतूक, वीज, आरोग्य या क्षेत्रामध्ये झपाट्याने काय होऊ लागलं, व्यापारीकरण होऊ लागलं. म्हणजे भारतामध्ये सुद्धा अनेक विदेशी कंपन्यांचे हॉस्पिटल्स आले, विदेशी कंपन्यांची शाळा, कॉलेजेस आले. याशिवाय नवनवीन कंपन्या आल्या की ज्या आपल्याला वीज पुरवू लागल्या, पाणी पुरवू लागल्या आणि शिक्षण पुरवू लागल्या. आरोग्य क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे मोठमोठे हॉस्पिटल्स हे परदेशी कंपन्यांचे यायला लागले. तर अशा प्रकारचे फायदे हे सुद्धा भारताचे या WTOच्या सदस्यत्वामुळे झालेले आपल्याला दिसतात. जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येत घट, बालमृत्यूमध्ये घट, पिण्याचे पाणी, सांडपाणी यांच्याबाबत त्या सोयीसुविधा उपलब्ध त्यांची उपलब्धता यात भारताने सुधारणा केलेल्या आहेत. की मग आता या WTOचा फायदा आपल्याला काय झालेला दिसतो, तर भारताच्या बालमृत्यू प्रमाणात घट आलेली आहे, भारताच्या लोकसंख्येमध्ये सुद्धा घट आलेली आपल्याला दिसते. याशिवाय आपल्याला पिण्याचे स्वच्छ पाणी हे उपलब्ध झालेले आहे. सांडपाण्याचा निचरा हा योग्य पद्धतीने आज आपल्या देशामध्ये होतो आहे. याशिवाय अनेक सुविधा या WTOचं सदस्यत्व आपण स्वीकारल्यामुळे आपल्याला उपलब्ध झालेल्या दिसतात. म्हणजेच काय की भारताने जागतिकीकरणाच्या स्पर्धेत उडी मारून भारताचा फायदाच झालेला आपल्याला दिसतो. पुढे आहे की जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार म्हणजेच साऊथ एशिया रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे साप्ता केलेला आहे. की मग आता जसा संपूर्ण जगामध्ये व्यापार चालतो आणि संपूर्ण जग ही एक खुली बाजारपेठ आपल्याला WTOच्या माध्यमातून झालेली दिसते, तसंच भारताचा व्यापार हा भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये म्हणजे भारत ज्या आशिया खंडामध्ये आहे त्या आशिया खंडामध्ये तो भारताचा व्यापार हा अशाच पद्धतीने चालावा याकरिता भारत आणि भारताच्या आजूबाजूचे जे काही आशियाई देश आहेत त्यांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केलेली आहे की जिचं नाव आहे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार म्हणजेच साऊथ एशिया रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे साप्ता त्याला असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात. भारताने सार्क देशांकरिता विविध वस्तूंच्या आयातावरील निर्बंध हे उठवले.
की मग भारताच्या आजूबाजूला जे देश आहेत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, हे जे आजूबाजूचे देश आहेत, तर या देशांनासुद्धा आपल्या देशांमध्ये काय करता यावा, व्यापार करता यावा, याकरिता विविध वस्तूंच्या आयातीवर जे पूर्वीचे निर्बंध होते, हे देश आपल्याला त्या वस्तू विकू शकत नव्हते, अशा प्रकारच्या सर्व आयातीवरील निर्बंधसुद्धा भारताने काय केले, उठवले. आयात शुल्कात सवलत दिली, आणि आयात शुल्कात सवलत दिली म्हणजे जो खर्च पूर्वी यायचा त्यापेक्षा त्यांना कन्सेशन त्यामध्ये देण्यात आलं. भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीकरिता खुले केले, आणि भारतीय विमा क्षेत्र म्हणजे LIC आहे, ICICI प्रुडेन्शियल आहे, अनेक ज्या विमा कंपन्या आहेत, या पूर्वी भारत सरकारच्या मार्फतच चालवल्या जायच्या. परदेशी कंपन्यांना या विमा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करता येत नव्हती. तर अशा ज्या विमा कंपन्या आहेत त्या खाजगी व परकीय गुंतवणुकीकरिता काय करण्यात आल्या, खुल्या करण्यात आल्या. म्हणजे त्यामध्ये खाजगी उद्योजक किंवा परकीय उद्योजक हे सुद्धा आपले पैसे गुंतवू शकत होते, म्हणजे त्या माध्यमातून व्यापार करू शकत होते. अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल ही आज या प्रकरणामध्ये अभ्यासली. मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवास आपण या पाठाच्या माध्यमातून केला, आणि हा पाठ तुम्हाला समजलेलाच असेल. मी आशा करतो की यापुढेही अशाच प्रकारची जागरूकता, अभ्यासूपणा आपण दाखवत राहाल, आणि आम्ही पाठवलेले जे गुगल फॉर्म्स आहे ते वेळोवेळी आपण भरत राहाल. आणि म्हणून पुढील पाठात आपण भारताची अन्य क्षेत्रातील प्रगती पाहणार आहोत. तूर्तास मी येथे थांबतो, विश्रांती घेतो. धन्यवाद.